हा, ते दिल्याशिवाय कसं शरीर राहणार? हा, बर. आता काय नियम केलाय का सकाळपर्यंत? नाही काय केलं अजून. हा, मग सकाळ संध्याकाळी पाणी वगैरे देता का? काय देते? ती काल दिलत एक गोळी घ्यायची ती म्हणून पाणी आणि ती गोळी. हा, हा परत नाही काय घेतलं. हा, बर. मग काय घ्यावंसं वाटतंय तुम्हाला? काढा वगैरे? घेताच येत नाही वाटत. घेता येते की हो, तुम्ही गिळताय की. गिळलं नाही किंवा परत गिळलं जाणार नाही. तसंच होतंय ती. हा, गिळायला लागलं नाही मग खोकला येतो. हा, खरं पाणी गरम द्या, गार देऊ नका. हा होय. दिलं होतं का गार? नाही गरमच केलत कडक सकाळी. हा, खरं सकाळी केलतं, पण प्रत्येक वेळेस देताना थोडस कोमट करूनच द्यायचं. बर बर हा. गार हो पाणी द्यायचं नाही. बर बर देताना गरम कोमट. हम्म. होय. हा, तुम्हाला सांगितलं होतं मी काल पण. होय. हम्म. ठीक आहे. केलत की थोडं मगाशी. हम्म. पोळी देताना पण ती नाहीच पेलं परत आव. असं होत. पिलं ते नाही. हे आणलं सकाळी गरम पाणी हे थोडंस पेलं आणि परत मग नकोच म्हणतात मग काढूनच टाकलं. हे घोट घोटच पेलत. हा, मग तेवढंच द्यायचं, अर्धा अर्धा तासाने घोट घोट द्यायचं. होय. हा, नसलं एकदम जात तर थोड्या वेळाने दिलं चालतंय. होय. हम्म. ठीक आहे. हा, आता सकाळपर्यंत हा शिजवलेलं अन्न खाणार नाही ना? नाही. हा, तर नियम करायचा पंचपरमेष्ठीच्या साक्षीने उद्या सकाळी 6 वाजेपर्यंत शिजवलेलं अन्न खाणार नाही. सर्व दोषांचं प्रायश्चित्त म्हणून, अंतराय कर्माचं प्रायश्चित्त म्हणून मी हा नियम करतो. हा, सकाळपर्यंत आपण आता शिजवलेलं तर काय खाणार नाही, बाकी काय मोकळीक आहे. हम्म. जाना, हा मी चैतन्यमय जीव आहे. मी जाणणार आहे. मी सर्वांपासून भिन्न आहे. भावना करा, मी शरीरापासून भिन्न जीवच आहे. जसे प्रभू तसा मी. भगवान अनंत चतुष्टय संपन्न आहेत. भगवान देवादिदेव आहेत. परमश्रेष्ठ आहेत भगवान. सर्व 100 इंद्र ज्यांच्या ठिकाणी नतमस्तक होतात असे हे प्रभू आहेत. अरिहंत प्रभू आहेत. त्यांना मी जाणत आहे. जाना, प्रभू जसे शांत आहेत, वितराग आहेत, तसा प्रत्येक जीवाचा स्वभाव आहे. भगवंतांसमान हा मी देखील शांत स्वभावी आहे. प्रभू अनंत ज्ञान, अनंत दर्शन, अनंत सुख, अनंत वीर्य संपन्न आहेत. प्रभूंची श्रद्धा, प्रभूंचे चारित्र्य परमश्रेष्ठ आहे. क्षायिक सम्यत्व धारक आहेत ते. प्रभूंना पहा, अनंत शक्ती संपन्न आहेत. त्यांनी आत्मसाधना केली आणि त्या कारणाने, त्या पुरुषार्थाने ते प्रभू बनले. प्रभुता प्रत्येक आत्म्यामध्ये आहे. हा मी देखील प्रभूंसमान जीवच आहे.
प्रभूं समान हा मी देखील शरीरापासून भिन्न चैतन्यमय जीव आहे. प्रभू अनंत गुणमय आहेत. त्यांच्या समान हा मी देखील अनंत गुणसंपन्न आहे. माझ्यामध्ये देखील प्रभूं समान अनंत चतुष्टय आहेत. शक्तिरूपाने पहा, प्रभू अनंत गुणमय आहेत. मी देखील अनंत गुणमय आहे. निज प्रभुता जाणा. प्रभूंचे दर्शन करा. हो अरिहंत प्रभो, नमोस्तु नमोस्तु नमोस्तु. प्रभूंच्या दर्शनाने पापाचा नाश होतो. प्रभूंच्या दर्शनाने स्वर्ग सुखाची प्राप्ती तर होतेच होते. पुण्य आहे ना ते. शुभ भावाने पुण्याचा बंध होतो आणि पुण्याच्या उदयामध्ये स्वर्गादी संपत्ती प्राप्त होते. प्रभूंच्या दर्शनाने आत्मदर्शन होते. सम्यक्त्वाची प्राप्ती होते आणि या सम्यक्त्वानेच मोक्षाची प्राप्ती होते. मोक्ष मार्गाला नेणारे हे प्रभू आहेत. प्रभूंच्या दर्शनाने चिरकाल असणारे पाप नष्ट होते, क्षणात नष्ट होते. म्हणून प्रभूंची साथ घ्या. प्रभूच मंगलमय आहेत. प्रभूच लोकांमध्ये उत्तम आहेत. प्रभूच एकमेव मला शरणभूत आहेत. म्हणून काय सांगितलं? व्यवहार नयाने पंच परमेष्ठी शरणभूत आहेत आणि निश्चय नयाने निज कारण परमात्माच शरणभूत आहे. दर्शनं देवदेवस्य दर्शनं पापनाशनं दर्शनं स्वर्गसोपानं दर्शनं मोक्षसाधनं दर्शनेन जिनेन्द्राणां साधूनां वन्दनेन च न चिरं तिष्ठते पापं छिद्रहस्ते यथोदकम् वीतरागमुखं दृष्ट्वा पद्मरागसमप्रभम् नैकजन्म कृतं पापं दर्शनेन विनश्यति. दर्शनं जिनसूर्यस्य संसारध्वान्तनाशनं बोधनं चित्तपद्मस्य समस्तार्थप्रकाशनम् दर्शनं जिनचन्द्रस्य सद्धर्मामृतवर्षणम् जन्मदाह विनाशाय वर्धनं सुखवारिधे. काय सांगतात पहा. दर्शनं जिनचंद्रस्य, जिनेंद्र भगवान जणू काही चंद्रच आहेत. दर्शनं जिनचंद्रस्य, जिनचंद्र रूपी प्रभूंना आपण पाहत आहोत. या प्रभूंच्या दर्शनाने काय होतं सांगितलं? दर्शनं जिनचंद्रस्य
सद्धर्मामृतवर्षणम. सद्धर्मरूपी अमृताचा वर्षाव होत आहे. हे ग विनय, इथं ते होतं हे कुठलं बटन लावा तिथे सांग प्रभू जे आहेत हे ना. तर त्यांचा काय होत आहे, जसं चंद्र आहे तर चंद्राचा शीतल प्रकाश, शांत This प्रकाश call is now being recorded. प्रभू जे आहेत त्या समान आहेत, चंद्रा समान. त्यांची उपमा दिली प्रभूंना. जसे चंद्राची किरणे शीतल असतात. चंद्राच्या किरणामध्ये काय आहे, एक शांती आहे. थोडं बरं वाटतं ना. कोजागिरी पौर्णिमेला लोक काय करतात, चंद्राच्या प्रकाशामध्ये बसतात. त्याच्यामध्ये औषधी गुणधर्म पण आहे. ती किरण शीतल आहे, शांती देणारे आहेत है ना. म्हणजे औषधी गुणधर्म आहे. शांत वाटतं, चांगलं वाटतं. तसंच जिनचंद्र प्रभू हे चंद्रा समान आहेत. काय करतायत ते, सद्धर्मामृतवर्षणम. सद्धर्मरूपी अमृताचा वर्षाव करता आहेत. सद्धर्म म्हणजे खरा धर्म. जी सगळी वस्तू व्यवस्था आहे ते सांगणारे प्रभू आहेत. आणि ते सगळं कसं आहे, जणू काही अमृताचा वर्षाव करत आहेत. सद्धर्मरूपी अमृताचा वर्षाव होत आहे. आणि त्या धर्माला जाणून प्रत्येक जीवाला शांती वाटते, समाधान वाटते. हे ऐका म्हणजे तू सांग. प्रभूंच्या दिव्य ध्वनीतून वस्तू व्यवस्था सांगितली जाते आणि त्यातून अमर होण्याची कला समजते. सद्धर्मामृतवर्षणम. प्रभू जणू काही सद्धर्मरूपी अमृताचा वर्षावच करत आहेत. जसं सांगितलं ना, चंद्राच्या किरणामध्ये बसलं असताना ते औषधी गुणधर्मयुक्त आहेत. सगळ्या रोगांचा नाश करते आहे. त्याचप्रमाणे जिनचंद्र प्रभूंच्या दिव्य ध्वनीने प्रत्येक जीवाला वस्तू व्यवस्था समजते. आणि प्रभूंच्या या दर्शनाने, प्रभूंच्या या दिव्य ध्वनीच्या द्वारे काय होतंय, तर आपल्याला शांती मिळते. आपल्या सर्व रोगाचा नाश होतो. आपल्याला कोणता रोग लागलेला आहे, जन्म मरणाचा. प्रत्येक ठिकाणी आपण काय करतो, प्रत्येक गतीमध्ये जन्म होतो आहे आणि मरण होत आहे. जन्म मरण कशाला म्हणतात, शरीराच्या संयोगाला जन्म म्हणतात आणि शरीराच्या वियोगाला मरण. संयोग वियोग ही शरीराची अवस्था आहे. जीव त्यापासून भिन्न आहे, कारण शरीर माझं नाही. मी कसा आहे, अशरीरी आहे. मग हा जो जन्म मरणाचा रोग लागलेला आहे तो प्रभूंच्या धर्मोपदेशाने नष्ट होतो. म्हणून प्रभूंची ध्वनी, प्रभूंचा काय आहे तो उपदेश कसा आहे, आपल्याला जन्म मरणातून दूर करणारा आहे. जन्म मरण रूपी रोगाला नष्ट करणारा आहे. आपल्याला अमृत करणारा आहे. म्हणजे अजर अमर स्वरूप दाखविणारा आहे. आत्म्याला जन्म नाही, मरण नाही. आत्मा
अमर आहे, अजर अमर आहे आत्मा. आणि ते अमृत स्वरूप भगवान आपल्याला दाखवून देतात. हे जीवा घाबरू नको, भयभीत होऊ नकोस. जो काही संयोग वियोग आहे तो शरीरासंबंधी आहे. आपण तर अजर अमर आहोत ना. जीव काय आहे, मरतच नसतो. जीव एका गतीतून दुसऱ्या गतीमध्ये निघून जातो. जसे आपण कर्म केलेले आहेत त्यानुसार अवस्था प्राप्त होते, हे की नाही. मग या जन्म मरणातून सुटण्यासाठी प्रभूंचा आश्रय घ्यायचा. प्रभूंचा आधार आपल्याला आहे ना. त्या प्रभूंना आपण सोडायचं नाही. म्हणून काय म्हटलं, दर्शनम जिनचंद्रस्य सद्धर्मामृतवर्षणम जन्मदाह विनाशाय वर्धनम सुखवारिधे. जन्मदाह विनाशाय, जन्म मरणाचा जो दाह आहे, दुःख आहे, ताप आहे, त्या सगळ्याला नष्ट करणारी ही भगवंतांची वाणी आहे, जिनवाणी. प्रभू सांगतात ह्या संसार दुःखातून कसं सुटायचं. जसं आपण चंदन चढवतो भगवंतांना, आपण पूजा करताना अष्टद्रव्याच्या द्वारे करतो. मग त्यामध्ये काय करतो, जल चढवतो पहिल्यांदा. मग काय म्हणतो आपण, जन्म जरा मृत्यू विनाशनाय जलम निर्वपामिति स्वाहा. म्हणजे जन्म जरा मरणातून मला सुटायचंय आणि त्यासाठी हे निर्मल असणार, शुद्ध असणार, पवित्र असणार जल मी तुम्हाला चढवतो. आणि ते जल आपला स्वभाव दाखवून देतं. जसं ते जल शुद्ध आहे तसा माझा आत्मा शुद्ध आहे. ते जल जसं पवित्र आहे तसा आत्मा माझा पवित्र आहे. माझ्यामध्ये द्रव्य कर्म, भाव कर्म, न कर्म रूपी मल नाहीच. म्हणून निज निर्मलता जो जाणतो त्याच्या जन्म जरा मृत्यूचा नाश होतो. मग तसंच आपण काय चढवतो, चंदन. चंदन चढवताना म्हणतो संसार ताप विनाशनाय. काय आहे, चंदनम निर्वपामिति स्वाहा. संसार रूपी ताप, दुःख, आकुलता या जीवाला होते ना. या संसारातून सुटण्यासाठी, या तापातून, या दुःखातून मुक्त होण्यासाठी मी तुम्हाला चंदन चढवितो. कारण चंदन हे शीतलतेचं, शांततेचं प्रतीक आहे. चंदन कोणत्याही अवस्थेमध्ये आपला स्वभाव सोडत नाही. त्याप्रमाणे आत्मा आहे. हा आत्मा देखील स्वतःचा स्वभाव कधी सोडत नाही. माझा स्वभाव ज्ञान दर्शनमय आहे आणि तो माझा त्रिकाल राहणारा आहे. संसार रूपी तापातून मुक्त होण्यासाठी है ना, चंदना समान असणारा शीतल शांत जो आपला स्वभाव आहे त्याला जाणा. तरच आपलं हे दुःख नष्ट होणार आहे, होय की नाही. मग काय सांगितलं, जसं चंदन त्याचप्रमाणे आपण काय चढवतो, अक्षत. अक्षत म्हणजे तांदूळ चढवतो. मग त्यावेळेस काय म्हणतो आपण, अक्षय पद प्राप्तये. अक्षय पदाच्या प्राप्तीसाठी मी हे काय आहे, किंवा अखंड पदाच्या प्राप्तीसाठी मी हे तांदूळ तुम्हाला चढवतो.
कारण तांदूळ हे अखंडतेचं प्रतीक आहे. तांदूळ हे सगळे काय आहे, त्याच्यावरची साळ वगैरे निघून गेल्यानंतर तो तांदूळ जरी पेरला तर उगवत नाही. तसं आमच्यामध्ये असणारे जे हे लेअर म्हणजे साळी समान असणारे आपल्या ठिकाणी शरीरादी नो कर्म, ज्ञानावर्णादी द्रव्य कर्म, राग द्वेषादी भाव कर्म हे सगळे निघून गेल्यानंतर हा आत्मा जन्म मरणाला प्राप्त होत नाही, पंचपरिवर्तन करत नाही. म्हणून काय जाणायचं, मी तर अक्षय आहे, मी अखंड आहे. आत्मस्वभावामध्ये खंड खंड म्हणजे भेद नाहीतच. मी अनादि अनंत शाश्वत राहणारा आहे. ऐकताय का तुम्ही काका? हा ऐका. मग अक्षत चढवल्यानंतर आपण काय चढवतो, पुष्प. मग काय म्हणतो, काम बाण विध्वंसनाय पुष्पम निर्वपामीति स्वाहा. काम भावाचा नाश करण्यासाठी मी काय करतो, पुष्प तुम्हाला अर्पण करतो. माझा स्वभाव सरळ आहे, माझ्यामध्ये मायाचारी नाही, माझ्यामध्ये इंद्रिये नाहीत. शरीर नाही तर इंद्रिय पण नाहीत, आणि इंद्रिय नाहीत माझा स्वभाव, तर इंद्रियांच्या विषयांना भोगणं पण माझा स्वभाव नाही. मी अभोक्ता आहे, मी परम ब्रह्म स्वरूप आहे. ब्रह्मचर्य रूपाने साधना करायची. मोक्षाला जाईपर्यंत मी ब्रह्मचारीच राहणार. नियम आहे की ब्रह्मचर्य घेतले. आत्ता केलं की, परंतु असाच नियम भवाभवामध्ये माझ्याकडून हो, की ज्यामुळे परिणाम विशुद्धी चांगली होते. तुम्ही छान साधना करता आहात, नियम संलेखना तुम्ही धारण केलेली आहे. आपण भव्य जीव आहात. आलं का लक्षात? मग नंतर आपण पुष्प काय सांगितलं, कोमलतेचं प्रतीक आहे. आत्मस्वभाव सरळ आहे, निर्योग स्वरूप आहे. आणि त्यानंतर आपण काय चढवतो, नैवेद्य. क्षुधात रोग विनाशनाय नैवेद्यम निर्वपामीति स्वाहा. क्षुधा रोग नष्ट करण्यासाठी आम्हाला काय आहे, अनादी काळापासून खाण्याचे आहार संज्ञा आहे ना, त्यामुळे सारखे खाण्याचे भाव होतात. परंतु जीवाचा स्वभाव कसा आहे, अंशण आहे. मी खाण्यापिण्यावर जगणारा नाही, मी चैतन्य शक्तीवर जगतो. चैतन्य हा माझा स्वभाव आहे. चैतन्य हेच परम औषध आहे. चैतन्य रस रसायन स्वरूप मी आहे. आणि मी कसा आहे, चैतन्य अमृत आहार स्वरूप आहे. म्हणून शरीर खाण्यापिण्यावर जगतं हे जाणायचं, आणि आत्मा चैतन्य प्राणावर जगतो. ठीक आहे ना? मग काय आहे, दीप चढवतो. दीप काय करतो, मोहांधकार विनाशनाय दीपम निर्वपामीति स्वाहा. दिवा जसा स्वपर प्रकाशी आहे, तसा हा आत्मा देखील स्वपर प्रकाशी आहे. आपण जसे पराला जाणू शकतो, तसेच स्वला देखील जाणू शकतो. होय की नाही? हा आत्मा कसा आहे, निर्मोह स्वरूप आहे.
या आत्मस्वभावामध्ये मोह नाही, मिथ्यात्व नाही, कोणाविषयी राग द्वेष भाव नाहीत. मी शरीर आहे ही विपरीत मान्यता, त्याने रहित आहे मी, कारण मी जाणतो हे शरीर भिन्न आहे, मी आत्मा भिन्न आहे. मी निर्मोही आहे. आत्मस्वभाव अनंत ज्ञान संपन्न आहे. काय म्हणतायत? काय म्हणतो? ऐकताय का तुम्ही? होय ना. हा, मग जसे काय आहे, दीप चढवला, दीप म्हणजे दिव्या समान. जसं प्रकाश हा काय करतो, दिवा जसा असतो तो सर्व पदार्थांना प्रकाशित करतो आणि स्वतःला पण दाखवितो, तसाच हा आत्मा देखील सर्व पदार्थांना जाणतो आणि स्वतःला देखील जाणतो. म्हणून मला स्वतःला जाणण्यासाठी परद्रव्याची गरज नाही. तुम्ही जाणा, तुमच्याजवळ ज्ञान आहे, ज्ञानाने ज्ञान स्वभावाला जाणा. मग आपण काय चढवतो परत? दीप नंतर धूप चढवतो आणि काय म्हणतो? अष्टकर्म विनाशनाय, है ना? अष्टकर्माचा नाश करण्यासाठी मी धूप चढवतो. अष्टकर्म ज्ञानावरण, दर्शनावरण, वेदनीय, मोहनीय, आयु, नाम, गोत्र, अंतराय हे सगळे कर्म आहेत. या सगळ्या द्रव्य कर्मांचा आणि त्या 8 प्रकारच्या भाव कर्मांचा नाश करण्यासाठी मी धूप चढवतो. धूप कसा असतो? त्यातून त्याला प्रज्वलित केलं असताना सगळा धूर निघतो. मग या धुरा समान हे कर्म आहेत. हा ज्ञान दीप प्रज्वलित झाला, आपण स्वतःला जाणलं की हे अष्टकर्म रूपी धूर या आत्मस्वभावापासून निघून जातो, दूर होतो, निघून जातो, दूर जातो. मग 8 कर्माने रहित आणि 8 गुणांनी सहित हा निज आत्मा आहे. या आत्मस्वभावाला जाणायचं आहे, होय की नाही? आणि त्यानंतर आपण काय चढवतो? मोक्ष फल प्राप्ते फलम निर्वपामी ते स्वाहा. मोक्ष फलाच्या प्राप्तीसाठी आपल्याला कुठं जायचंय? मोक्षाला. म्हणजे मला काय व्हायचंय? सिद्ध बनायचंय. मग सिद्ध बनण्यासाठी मी काय करतो? हे फळ चढवतो. फळ कसं असतं? तर सर्व प्रकारच्या वरच्या आवरणाने रहित असतं. जसं नारळ आहे, तर नारळ आपण कसा करतो? वरचं त्याचं आवरण काढतो, नंतर त्याच्यावरती करवंटी असते ती काढतो, आणि त्यानंतर एक पातळ त्याच्यावर काय आहे? चॉकलेटी लेअर असतो, तर तो पण आपण काढतो. तेव्हा आपल्याला एक पांढरं शुभ्र खोबरं मिळतं, है की नाही? तसं सांगितलं की ह्या आत्म्यावर सुद्धा हे काय आहेत? आवरण आहेत. शरीर आदी 9 कर्माचं आवरण. शरीर, मुलं, बाळ, धन, दौलत हे सगळे आवरण आहेत. याने आत्मा रहित आहे. ज्ञानावरणादी 8 कर्म आहेत, त्याचं आवरण या जीवावर पडलेलं आहे, परंतु त्यापासून सुद्धा हा आत्मा भिन्न आहे. आणि त्याच्यानंतर काय सांगितलं? भाव कर्म, राग द्वेष मोह रूपी भाव कर्म जे आहेत त्याने देखील आत्मा रहित आहे. मग या सर्वाने 9 कर्म, द्रव्य कर्म, भाव कर्माने रहित हा चैतन्य आत्मा मुक्त आहे, है ना? निराकुल स्वरूप आहे. मोक्ष काय असतो?
मोक्ष म्हणजे निराकुल सुख. मोक्ष म्हणजे अनंत अतींद्रिय आनंद. मोक्ष म्हणजे स्वाधीनता. आणि तसा आपला स्वभाव आहे. त्या स्वभावाला जाणलं की सहज पर्यायामध्ये सुद्धा मोक्षाची प्राप्ती होते. म्हणून मी स्वयं मोक्ष स्वरूप आहे. आणि त्यानंतर आपण अष्टद्रव्य घेऊन अर्घ्य चढवतो. अनर्घ्य पद प्राप्तये. अनर्घ्य पदाच्या प्राप्तीसाठी अर्घ्य चढवतो. अनर्घ्य याचा अर्थ काय होतो? श्रेष्ठ. परमश्रेष्ठ पदाच्या प्राप्तीसाठी मी हा अर्घ्य चढवत आहे. परमश्रेष्ठ कोण आहे जगामध्ये? तर परमश्रेष्ठ आपलं निज वैभव आहे. हा आत्मा परमश्रेष्ठ आहे. या व्यतिरिक्त या जगामध्ये कोणीही श्रेष्ठ नाही, मौल्यवान नाही. म्हणून स्वतःच्या आत्मस्वभावाचं महत्व समजून घ्या. मी अनंत गुणांना धारण करणारा रत्नाकर आहे. आमच्या जवळ असणारे एक एक गुण म्हणजे एक एक अनमोल रत्न आहेत. आणि अशा अनंत गुणरूपी रत्नांची मी खान आहे. म्हणून जीवाला काय म्हटलं? रत्नाकर म्हटलं. अनंत गुणरूपी रत्नांना मी धारण करणारा आहे. मग आपल्याजवळ काही कमी आहे का? नाही. ठीक आहे ना. आपण परिपूर्ण आहोत. आपण भरितावस्था आहोत. म्हणून त्याची काय आहे? भावना करायची. जसं आपण पूजा केल्यानंतर जयमाला म्हणतो. जयाची माला म्हणजे गुणांचं गुणगान केलं जातं. मग आपल्या निज आत्म्याचं गुणगान करायचं. मी परमश्रेष्ठ, परम महान आत्मा आहे. मी सुखी आहे. मी आनंदी आहे. मला भयभीतता नाही. हे शरीर माझं नाही. शरीराची अवस्था माझं स्वरूप नव्हतं, नाही आणि असणार पण नाही. तिन्ही काळामध्ये मी एकटाच आहे. एकटा आलो, एकटा राहणार आणि एकटाच जाणार. त्या पद्धतीने आपण पूजन करतो. पूजन करतो म्हणजे पूजा, पवित्र आत्म्याकडे जाणे यालाच म्हटलेलं आहे पूजा. मग प्रत्येक द्रव्याच्या माध्यमातून आपण आत्मस्वभावापर्यंत पोहोचलो तर ती पूजा सार्थकी होते. त्याचं प्रयोजन सिद्ध होतं. म्हणजे आपण आपल्या आत्मस्वभावाला जाणलं, सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली आणि आपल्याला अतींद्रिय आनंद प्राप्त झाला. होय की नाही? म्हणून काय म्हटलं? दर्शनम जिनचंद्रस्य सद्धर्मामृतवर्षणम जन्मदाह विनाशाय वर्धनम सुखवारिधे. जन्म मरण रूपी दाह नष्ट करणारे हे प्रभूंचे वचन आहेत. प्रभूंचं दर्शन आहे की ज्यामुळे जन्म मरण कसं नष्ट करायचं हे आम्हाला समजतं. आणि प्रभू कसे आहे? जन्मदाह विनाशाय वर्धनम सुखवारिधे. सुखरूपी वारिधी है ना. सुखवारिधे कसं सांगितलं? जसं चंद्र आहे. पौर्णिमेचा चंद्र असतो ना, त्याच्याद्वारे समुद्राला भरती येते है ना. आणि भरती येते म्हणजे तो वृद्धिंगत होतो समुद्राचं पाणी.
तसं जिनचंद्राचं दर्शन घेतलं असताना, प्रभूंना पाहिलं असताना सुखरूपी समुद्र वृद्धिंगत होतो. म्हणजे आम्हाला आनंद प्राप्त होतो. कसा आनंद? सामान्य नाही. जसं समुद्राला भरती आल्यानंतर ते वृद्धिंगत वाढतं ना, तसं आमच्यामध्ये आनंदाची वृद्धी होते. म्हणून आनंद स्वरूपाला पहा, जाणा, आनंदी रहा. सदैव मी सुखीच आहे. शरीर हे जन्म मरणाचं कारण आहे. शरीर हे काय आहे? वेदना, दुःख देणार आहे. सगळा कर्माचा उदय आहे ना तो. पण आत्मा त्यापासून भिन्न आहे. म्हणून ही परम पुरुषार्थाची वेळ आहे. जागृत राहा. मी जीव आहे हे विसरू नका. प्रभूंना जाणायचं आणि त्यांच्या समान मी जीव आहे असं जाणायचं. म्हणून भावना करा. मी काय करतो? स्वतःला जाणतो. मी दीक्षा घेणार. मी मोक्षाला जाणार ही भावना करा. दीक्षा घ्यायची ना? दीक्षा घ्यायची का? हा, मग घ्यायची ना. मग आपल्याला त्यासाठी पुरुषार्थ करायला पाहिजे. कोणाविषयी ममत्व भाव ठेवू नका. जिथं शरीर आपलं नाही तिथं कोण आहे आपलं? कोणीच नाही. बरोबर. म्हणून आपण काय करायचं? सर्वांचा मोह सोडून मी काय करणार? दीक्षा घेणार. कारण मुनी बिन मोक्ष नाही. मुनी झाल्याशिवाय मोक्षाची प्राप्ती होत नाही. म्हणून ते भाव ठेवा सतत. मी दीक्षा घेणार. मला दीक्षा घ्यायची आणि याच्याद्वारेच आपलं कल्याण होणार आहे. म्हणून मला मोक्षाला जाईपर्यंत जैन धर्माचीच प्राप्ती हो. मला मोक्षाला जाईपर्यंत खरे देवशास्त्र गुरु मिळोत. मला मोक्षाला जाईपर्यंत आत्मस्वभावाचं भान राहो. मी स्वतःला विसरणार नाही. मोक्षाला जाईपर्यंत मी दानास पात्र राहणार. मोक्षाला जाईपर्यंत मी ब्रह्मचर्याचंच पालन करणार. ही उत्कृष्ट भावना आहे, लक्षात घ्या. असे छान छान भाव करायचे. सर्व जगातील जीव आहेत त्यांना, सर्व जीवांची मी क्षमा मागतो. सर्व जीव माझ्यावरती क्षमाभाव धारण करोत. सर्व जीवांचे कल्याण हो. सर्वांना खऱ्या धर्माची प्राप्ती हो. सर्व मुनींचे आहार निरंतर हो. जे व्रती आहेत, मुनी आहेत, त्यांची सगळ्यांची साधना उत्कृष्ट हो. अशी भावना करा. मी पण मुनी बनणार. मी आत्मसाधना करणार. होय की नाही? जसं शांतीसागर महाराजांनी सांगितलं अंतिम उपदेशामध्ये, हे जीवा घाबरू नको, संयम धारण कर. भीतो ना आपण, भयभीतता, शरीर भयभीत करतं आपल्याला. परंतु आता घाबरायचं नाही. मी साधना करणार. मी स्वभावाला जाणणार. ही भावना करा. मला दीक्षा घ्यायची आहे. मी दीक्षा घेणार. मी अरिहंत होणार. मी सिद्ध होणार. सिद्ध बनायचंय आपल्याला. आणि सिद्ध बनण्यासाठी सिद्ध स्वभावाची आराधना करा. सिद्ध स्वरूपोऽहम्, स्वभाव सिद्ध स्वरूपोऽहम्, स्वयं सिद्ध स्वरूपोऽहम्.
हा पंचपरमेष्ठींचा वाचक आहे. ओम म्हणजे पंचपरमेष्ठी, त्यांना नमस्कार असो. ओ शांती शांती शांती. ओ जाना मी शांत स्वभावी आत्मा आहे. मी आनंद स्वरूप आत्मा आहे. मी सदैव राहणारा अमृत अजर अमर शाश्वत आत्मा आहे. मी आहे आहे आहेच. ओ हा काका सावध आहात ना? सावध राहा. आत्मसाधना करा. क्षमा. क्षमा तुम्ही पण क्षमाभाव धारण करा. क्षमा अरिहंत सिद्ध अरिहंत सिद्ध अरिहंत सिद्ध. सतत आपल्या डोळ्यासमोर भगवंतांना ठेवा. मनामध्ये त्यांचं चिंतन करा आणि आत्मस्वभावाला जाणा. ओ छान. जय ठेवू का? जय